गुड मॉर्निंग नंदिनी. नंदिनी, माझ्यापेक्षा वयाने आणि नात्याने माझी मोठी वहिनी असलीस ना तरी मला मॅडम म्हणायचं, कळलं? याआधी खूप वेळा सांगून झालंय, आता शेवटचं सांगते. हो मॅडम. नाश्त्याला काय करणार आहेस? पोहे चालतील? चालेल, फक्त मिरच्या फार घालू नकोस, पर्यांगला तिखट लागेल. आणि हो, त्याला ब्रेकफास्ट वगैरे करून जरा शाळेसाठी रेडी ठेव. हो हो. नंदिनी, सॉरी मॅडम. मॅडम, तुमच्यावर कोणीतरी करणी केली. अरे बाळा, असं हट्ट नाही करायचं. तू थोडं तरी. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग मम्मा. काय झालं? मला पोहे नकोय. काय पाहिजे तुला? मला नूडल्स हवेत. ओके फाईन. बाळा, असा हट्ट नाही करायचा. तू थोडे तरी पोहे. एक्सक्यूज मी, तू नको शहाणपणा शिकवूस, कळलं? अहो मॅडम, त्याने रात्रीच काल नूडल्स खाल्लेत म्हणून मी त्याच्यासाठी. थोबाड बंद ठेवायचं. माझ्याशी काय वाद घालतेस गा? स्वतःच्या मुलाला जे हवं असतं ते बरोबर खाऊ घालतेस ना? जा, माझा टिफिन भर, उशीर होतोय मला. आणते. नूडल्स मिळतील तुला? नीता, टिफिन रेडी केलास का माझा? अहो थोडा धीर धरा, किती घाई करताय? अरे नीता, नेहमीची बस चुकली ना तर ऑफिसला लेट होतं. आणि तुला माहित आहे ना, एकदा ऑफिसला लेट झालं की. बस झालं तुमचं ते नंदिनी मॅडमचं पुराण. हे घ्या, टिफिन मध्ये सुक्या बोंबलाची चटणी दिली आहे. नंदिनी मॅडमला जर कळलं ना की मी आज टिफिनला नॉनव्हेज आणलंय, ती बाई फाडून खाईल मला. बाबा, तुम्ही एवढं का घाबरता नंदिनी आंटीला? हे, तू जास्त बोलू नको. अभ्यासाकडे ध्यान दे आणि चल, शाळेत जायचंय ना. हो, मी बॅग घेऊन येतो. लवकर ये, मी बाहेर थांबतोय. आई, माझा डब्बा दे ना. हो देते. अगं राधा, लवकर कर. हो झालं, आले. उशीर होतोय, तुला माहितीये ना. अगं राधा, ती नंदिनी मॅडम कशी आहे तुला माहित नाही. तिने तिच्या मोठ्या सख्या धीराला सुद्धा सोडलेला नाही. ती बया तुमची बॉस झाल्यापासून आपलंच नाही तर ऑफिस मधल्या सगळ्यांचं जगणं आराम करून सोडलंय तिने. स्टाफला वाटेल ती कामं करायला सांगते. अगं राधा, नंदिनी मॅडमच्या एका सहीमुळे आपल्याला या स्टाफ क्वार्टर्स मध्ये राहायला जागा मिळाली आहे. त्यामुळे तिची थुंकी झेलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. तुम्ही काहीही म्हणा, पण त्या नंदिनीला एकदा तरी कुणीतरी तिची जागा दाखवलीच पाहिजे. आई, मी दाखवतो त्या नंदिनीला तिची जागा. ए निनाद, मूर्खासारखं बडबडू नकोस. काही भलतं सलतं करू नको, जेणेकरून माझी नोकरी धोक्यात येईल. अहो नाही हो पप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सत्यजित, हॅलो मॅडम. किती उशीर? हो. काय हे सत्यजित, साधी एक फाईल तुम्हाला सांभाळता येत नाहीये का? तुम्हाला ना माझा मोठा धीर म्हणून गेला, लाज वाटते मला. सॉरी मॅडम. आता तोंड काय पाहताय माझं? जा ना, गाडी रेडी करा. हो. श्यामल, आले मॅडम. काय झालं मॅडम? मी उचलू? नाही नाही. नाही ना? कुठे निघालीस? संपलं माझं बोलून?
रात्रीच्या जेवणाचं काय? तुम्ही सांगा ना, काय काय करू? सगळ्या गोष्टी मीच करायच्या, मग तू काय करणार आहेस? पनीर भुर्जी करू? चालेल तुम्हाला? ठीक आहे, कर. आणि हो, प्रेयांक स्कूलमधून आला की ताबडतोब मला फोन करायचा. ओके? हो हो त्याला जे काही खायचं असेल ते बनवून द्यायचं. हो मॅडम. निघ, झालं. श्यामला, श्यामला, हा मॅडम, काय झालं? जा. तो डोर चेक कर, ओपन कर. आणि अगे जा. हो हो हो. मॅडम, कालच्यासारखं काहीच नाहीये. माहित होतं मला, तुला फक्त चेक करायला सांगितलं होतं. मॅडम, मॅडम, उठा उठा. अगं कशा पडल्यात? काय आहे? माझं पाय मी. उठा मॅडम. कशी उठू? अरे मला इकडे पकडा. हे घे, हात द्या, हात द्या. अहो काय आहे? त्या गाडीवर कसं फालतू चित्र काढून हिटलर, मग च्युइंगम, आणि काय दारामध्ये हाडं टाकून ठेवली होती तेव्हा. आणि आज तर काय हद्दच झाली. दुधाच्या पिशव्या फोडून टाकल्या होत्या दारात. अहो किती जोरात पडले माहितीये का? अहो सत्यजित, हळू. हॅलो, अहो तुम्हाला नाही बोलत आहे मी. हे बघा, तुम्ही सोसायटीचे चेअरमन मला याचं उत्तर देताय, आणि मला याचं उत्तर लवकरात लवकर हवंय तुमच्याकडून. कळलं? काय तुम्हाला साधा मसाज करता येत नाहीये? अजून मोडून ठेवाल पाय माझा. ते कमी ते तुम्ही अजून करा. येतो राधा मी. संध्याकाळी भाजी काय आणू? निनादला चिकन पाहिजे. चिकन आणतो मी. चल येतो. अरे रोहित वहिनी, तुम्ही कशा काय? एक लफडं झालंय यार. लफडं? काय झालं रोहित भाऊ? अगं, या दोघांची पॉज घरातच पडली. बरं झालं मेली पडली ती. तंगड तुटलं का नाही तिचं? ए गप्प बस. तुला कसं कळलं? अरे तिनेच तर फोन करून सांगितलं मला की आज ती ऑफिसला येणार नाहीये म्हणून. नीता, अगं कशी पडली ती? थांब, तुला सांगते. सपनाताई, हो, नंदा मावशी कशी आहे? ती बरी आहे आता आधीपेक्षा, पण अगदीच कामावर येऊ शकेल एवढी ताकद नव्हती तिच्यात, म्हणून तिच्या जागी मी आले. कशाला खोटं बोलतेस गा? हा? आणि त्याच्यासमोर खोटं नाही बोलत. मग तुझी आई आहे ना, एक नंबरची भटक भवानी आहे. आजारपणाचं नाटक करून भटकत असेल इकडे तिकडे. काय आहे? दिसतंय जळमट की डोळे फुटलेत तुझे? नाही मॅडम, ते साफ करायचंय अजून. उलट उत्तर करतेस मला? हा, चल निक. आधी माझं बेडरूम क्लीन करायचं आणि मला स्वच्छ हवंय. कळलं? मला रेडी व्हायचंय ऑफिससाठी. हे काय आहे सगळं? कुणी काय आहे? कोण करताय? तुमचं लक्ष नाहीये का? सॉरी मॅडम. मला जो कोणी हा त्रास देतोय ना, त्या एकेकाला बघून घेईन मी. आणि तुम्ही काय तोंड पाहत उभा राहिलात? साफ करा ते. सांगायला पाहिजे सगळं.
हे सगळं लक्षात ठेवणार आहे मी. तुझी हिम्मत कशी झाली का या आमच्या ग्लासातून पाणी प्यायची? मॅडम अहो ते आपण हॉटेलमध्ये गेल्यावर दुसऱ्यांनीच खाल्लेल्या प्लेटमधनं आणि ग्लासातनं देतात ना आपल्याला. चुका करून वर मला उलट उत्तर करतेस? नाही मॅडम. तू तर तुझ्या आईपेक्षाही वरताण निघालीस ग. मॅडम काय झालं? खर्च्या ग्लासामध्ये पाणी पिते ही मोलकरी. मॅडम सॉरी. ही चूक पुन्हा नाही झाली पाहिजे, कळलं? मालकांची भांडी वापरते. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग मम्मा. हे काय बिस्किट खाल्ले नाहीये, दूध पण अर्ध टाकलं. अगं मम्मा माझं खूप पोट भरलंय म्हणून नको मला. कशाने पोट भरलंय? अजून हा ब्रेकफास्ट करायचा आहे. खा पटपट. अगं मम्मा बस झालंय, माझं पोट भरलंय. पक्का? हो खरं. आई आई माझा डबानी ब्रेकफास्ट दे, मला खूप उशीर होतोय. ब्रेकफास्ट नाही केला तू अजून? नाही. ओ डोंट वरी. हे घे, दूध पी. पी. मी कशाला उष्ट दूध पिऊ? बेबी नाही का त्याचं उष्ट चॉकलेट खातोस तेव्हा चालतं ना. मग आता दूध काय घशामध्ये अडकणार आहे तुझ्या? हा कुठला माज आहे? वॉचमन! वॉचमन! काय चाललंय हे? मी बोलून घेतो, मी बोलवतो. कोण करतंय ना हे? चंदू रिक्षावाला, मी कांदिवली पोलीस स्टेशनमधनं PSI सतीश नायकोडी बोलतोय. प्रियांकला शाळेत सोडायचं आणि आणायचं काम तुम्हीच करता ना? मग आज ठीक आहे, पोलीस स्टेशनला येऊन त्याचं स्टेटमेंट द्या. सर, चंदू रिक्षावाल्याचं म्हणणं आहे की त्याची रिक्षा पंक्चर झाली होती, त्यामुळे तो मुलांना शाळेत सोडायला किंवा आणायला जाऊ शकत नव्हता. त्याने पॅरेंट्सला तसा फोन करून कळवलंही होतं. त्यांनाही फोन केला होता, पण यांनी उचलला नाही. आय एम सॉरी. म्हणजे मिस्ड कॉल तर आहेत त्याचे. ॲक्च्युली मीटिंगमध्ये असते, फोन सायलेंटवर असतो तर मिस्ड झाला मे बी. ठीक आहे, मला सांगा तुमचं फायनान्शियल इश्यूवरून कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? नाही सर, असं काही नाही आहे. पण तुम्ही का असं विचारताय? जनरली मुलं मिसिंग होण्यामागे किडनॅपिंगची केस असते आणि नंतर खंडणी मागितली जाते, म्हणून विचारलं. यू मीन टू से माझ्या बच्चूला? नाही, डोंट वरी, तसं काही झालं नसेल. मला सांगा प्रियांकला शेवटचं कोणी पाहिलं होतं? हिने. ही कोण? माझी कामवाली नंदा, तिची मुलगी स्वप्ना. बरं बाळा स्वप्ना, तू खरं खरं सांगशील का काय घडलं होतं ते? बाळा घाबरू नकोस. हे घे पाणी पी. घे. सांग काय घडलं होतं? नेहमीप्रमाणे मी सकाळी कामावर येत होते तेव्हा मिलिंद काका आणि प्रियांक गेटवर बोलत उभे होते सर.
मिलिंद काका आज मला शाळेत सोडाल का प्लीज? एक मिनटं, मॅडमना फोन करतो. हो चालेल. हा मिलिंद, झाला विजिट? नाही, निघालोच आहे. म्हणजे तुम्ही अजून विजिटला गेला नाहीत? पण प्रयांक, काय झालं प्रियांकला? नाही काही झालेलं नाहीये. प्रयांकचा रिक्षावाला आलेला नाहीये. मी शाळेत सोडू का? फोन करून विचारताय काय? आधी प्रियांक आणि मग बाकीची कामं. ओके, स्टुपिड माणूस. चल. मिलिंद काका तुम्ही जाऊन रिक्षा घेऊन या, मी थांबते ना प्रयांक बरोबर. चालेल, मी रिक्षा घेऊन येतो. हो हो. प्रयांक, आज शाळा सुटल्यावर ना मी येते तुला घ्यायला. तू काय कर, तुझ्या शाळेसमोर ते गोळ्या चॉकलेटांचं दुकान आहे बघ, तिथे थांब. मग आपण मस्त मज्जा करत घरी येऊ. चालेल? हो चालेल ना ताई. साहेब, हे म्हणजे असं झालं चोराच्या उलट्या बोंबा. नोकरी जाऊ नये म्हणून माझा बिचारा गरीब नवरा नंदिनी सांगेल ते काम मुकाट्याने करतो. हे बघा मॅडम, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? साहेब, माझा नवरा प्रयांकला शाळेत सोडायला गेला म्हणून तुम्हाला त्याच्यावर संशय येतोय. पण साहेब, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यामुळे तुम्ही दुसरी बाजूही बघा ना. तुम्ही असं कोड्यात बोलू नका. तुम्हाला जर का कोणावर संशय असेल तर स्पष्टपणे सांगा. प्रयांकच्या बाबतीत जे काही घडलं त्याला कारणीभूत यांच्या कंपनीत काम करत असणाऱ्या रोहित देशपांडेनी केलं असेल. कशावरून? साहेब, ती नंदिनी रोहित भाऊंची सुद्धा बॉस आहे. आणि साहेब, काही दिवसांपूर्वी मॅडम तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. सत्यजित, तुम्ही गाडी लावा, मी आलेच. बोला. तुमच्या कारवर देशपांडेंचा मुलगा विघ्नेश यांनी फटाक्याची माळ टाकली होती. व्हॉट? तुम्ही खरं बोलताय? हो, मी आपल्या कॉलनीचं CCTV फुटेज चेक केलं आहे. नंदिनी आंटी, बाबा घरात नाही आहेत. इकडे बाळा. अरे ये. बाबांकडे नाही रे, तुझ्याकडेच काम आहे माझं. मॅडम, माझ्या मुलाची चूक झाली होती तर त्याची कंप्लेंट माझ्याकडे करायची होती ना. त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ए नंदिनी, बॉस म्हणून तुला आजपर्यंत खूप इज्जत दिली, पण हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या माझ्या मुलाला जर काही कमी जास्त झालं ना, तुझ्या पोराला जित्ता गाडीन मी. आउट. गेट लॉस्ट फ्रॉम हियर. चल. सब मे बी रोहितनेच प्रियांकला काही. नंदिनी मॅडम, ज्या दिवशी तुमच्या मुलाबरोबर हा इन्सिडेंट झाला त्या दिवशी मिस्टर रोहित देशपांडे हे ऑफिसमध्ये होते, हे तुम्हीच आम्हाला सांगितलं. हो सर, मे बी टेन्शनमध्ये मी काहीतरी चुकीचं बोलून गेले. हे बघा, एका आईकडून भावनेच्या भरात या गोष्टी होऊ शकतात, मी समजू शकतो. फक्त मला सांगा, प्रयांकला त्याचा रिक्षावाला आला नाही म्हणून तुम्ही मिलिंदला प्रयांकला शाळेत सोडायला सांगितलं, पण मग प्रयांकला शाळेतून आणायला कोण गेलं होतं? हे सत्यजित, हे माझे मोठे दीर, मी यांना तसं इन्फॉर्म केलं होतं. हो सर, मी प्रँकला घ्यायला शाळेत गेलो होतो, पण अहो तुम्ही परत एकदा बघा ना फोटो मुलाचा. साहेब, शाळेमध्ये शेकडो मुलं आहेत, असे किती पोरांचे चेहरे लक्षात राहणार? प्लीज नाही म्हण नका. आपण शाळेच्या क्लासरूममध्ये जाऊन सगळे उघडून परत एकदा बघूया का? हो साहेब, आम्ही वॉचमन संपूर्ण चेकिंग करूनच रूम, टॉयलेट प्रिन्सिपल मॅडमच्या समोरच बंद करतो. काय करते? शाळा सुटण्याचा टायमिंग माहिती आहे ना तुम्हाला, तुम्हीच लेट केलंय. हो, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो म्हणून लेट झाला. आता काय करता येईल सांगा प्लीज. काही करता येणार नाही.
समज आलेला प्रयांक हा कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर जाणार नाही याची पोलिसांना खात्री होती, म्हणून पोलीस त्यांच्या पद्धतीनं त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होते. मात्र दुसरा दिवस उजाडला तरीही प्रयांकचा काहीही पत्ता लागत नव्हता. दुसरीकडे प्रयांकला शाळेत सोडायला गेलेल्या मिलिंद बनसोडेला सुद्धा पोलीस शोधू शकत नव्हते, कारण तो घरीच परतला नव्हता. त्यामुळे संशयित असलेल्या मिलिंद बनसोडेचे वेअर अबाउट्स काढायला पोलिसांनी सुरुवात केली. आणि तेवढ्यात ठीक आहे, थँक्यू. अजून काही लागलं तर बोलून घेऊ तुला. मिलिंद बनसोडे इथे राहतो का? हो, फ्लॅट नंबर काय? 404. रिकामी. सर बोलतो. जय हिंद सर. जैन, तुम्ही मिलिंद बनसोडेबद्दल विचारत होतात ना? हो सर. काय मॅटर? सर, आमच्या हद्दीत रेल्वे ट्रॅकवर मिलिंद बनसोडेची डेड बॉडी सापडली. काय म्हणजे सुसाईड केस आहे की आणखी काय मॅटर? आय विटनेस स्टेटमेंट म्हणून सुसाईड केस आहे आणि मयताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्या. ही पहा. एक मिनिट. तर ग्लव्ज आहे काढा. मी मिलिंद बनसोडे, ऑफिसमधील आमची बॉस नंदिनी दाते हिच्या हॅरासमेंटला कंटाळून जीव देत आहे. माझ्या आत्महत्येस नंदिनी दाते हीच जबाबदार आहे. का केलं तुम्ही असं? आता मी कोणाकडे बघून जगायचं? तर नंदिनीचं मिरीचं चोळपण होऊ दे. सर, मिलिंदच्या डेड बॉडी जवळ आपल्याला त्याची एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यात मिलिंदने स्पष्ट लिहिलंय की त्याच्या आत्महत्येला नंदिनी कारणीभूत आहे. सर, आत्महत्येला प्रवृत्त करणं या गुन्ह्याखाली आपण नंदिनीला अरेस्ट करू शकतो. युअर राईट. पण ही केस रेल्वेची आहे, सो आधी रेल्वे पोलिसांना नंदिनीला अरेस्ट करू देत, त्यानंतर आपण तिला आपल्याकडे ट्रान्सफर करून देऊ. ओके सर, मी तसे पेपर तयार करतो. सर, एक मिनिट. हॅलो, PSI सतीश नायकोडी, कांदिवली पोलीस स्टेशन. काय? हो, तो आमच्याच हद्दीतनं मिसिंग झाला होता. आम्ही लवकरच पोहोचतो. सर, आपण प्रँकचे फोटो सर्व लोकल पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केले होते. कांदिवलीतल्या स्लम एरियाच्या मागे जो रस्ता आहे तिथे त्यांना प्रयांकची डेड बॉडी सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काय? नायकोडी प्रयांकचे काका सत्यजित, त्यांना बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी बोलवून द्या. चला. ओके सर. मिलिंदची आत्महत्या आणि प्रयांकचा खून अशी दुहेरी गुंतागुंत असलेल्या प्रकरणाचा छडा आता लावायचा तरी कसा, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. कारण दुःखात असलेल्या प्रत्येकाकडे पोलीस चौकशी करू शकत नव्हते. पण शेवटी पोलिसांना तपास करणं भाग होतं आणि म्हणूनच त्यांनी आपला मोर्चा सोसायटीच्या वॉचमनकडे वळवला. साहेब, खरंच मला काय माहिती नाही हो, आणि या घटनेशी माझा काय संबंध नाही आहे. हे बघ, सोसायटीतली मुलं नंदिनी मॅडमला त्रास देत होती हे माहिती आहे आम्हाला. तेव्हा जे काय आहे ना ते सांगून मोकळा. खरंच माहिती नाही हो साहेब. ठीक आहे, याला काही सांगायचं नसेल. या सोसायटीतल्या मुलांच्या प्लॅनमध्ये हा सुद्धा सामील होता, अशी चार्जशीट लावून याला आत टाका आणि तुमच्या पद्धतीने जरा समजावं याला. ओके सर. वेलकम. चला. हो साहेब, सर सर सांगतो. त्या दिवशी मी ड्युटीवर होतो. मॅडम, कोणी आहे का घरात? मॅडम. काय झालं पियू? अरे मला हे कसं लागलं? काय झालं? काय सांगू मॅडम, आपल्याच कॉलनीतली पोरं
आपले जाताना आपलेच होत. बाई किती लागले. चल चल आत, मी तुला ना औषध लावते हा, आणि मम्मा आली ना मग आपण डॉक्टरकडे जाऊ. चल चल ये, चल. अहो पोराला आवरा तुमच्या. का काय केलं विघ्नेशने? त्या प्रयांकच्या डोक्यात रक्त काढलं त्याने, आणि एवढंच नाही, पिस्तूल आहे त्याच्याकडे. काय माझ्या मुलाकडे पिस्तूल आहे? आणि हीच गोष्ट नंदिनी मॅडमना कळली ना, तर तुम्ही आणि तुमचा पोरगा दोघे जाल जेलमध्ये. तर तुमच्या पोराला आवरा. हे बाबा ऐक, मी सांगतो माझ्या मुलाला समजावून, पण ही गोष्ट तू कोणाला बोललं नाहीस ना? नाही नाही नाही, त्याची सवय नाही मला. बरे तू एक काम कर, हे ठेव, काही पैसे आहेत ठेव. मिस्टर रोहित, तुमच्या मुलाकडे गन आहे हे कळल्यानंतर तुम्ही काय केलं ते सांगा. आणि हो, खोटं नाही बोलायचं. सर ही गोष्ट जेव्हा मला माहीत पडली तेव्हा मी घरी गेलो आणि का मारणार होता त्या प्रयांकला? बोल लवकर. मग काय करू आहे? ते प्रयांकची आई बाबांना आणि मिलिंद अंकलला कसं वागवतो बघतोय ना मी. ती सगळ्यांसमोर ह्यांना काही पण बोलते आणि हे दोघे काहीच बोलत नाहीत तिला. आणि हेच बघून मला आणि निनादला खूप राग आला होता. म्हणून त्या रागात आम्ही हे पिस्तूल खरेदी केलं आणि ह्याच पिस्तूलची मूठ त्या प्रयांकच्या डोक्यात मारली मी. बेटा, अरे ऑफिस म्हटलं की असं असतंच. ऑफिसमध्ये बॉस इज ऑलवेज राईट. तू लहान आहेस ना अजून. जेव्हा तुझ्या ह्या खांद्यावरती जबाबदाऱ्या पडतील ना बाळा, तेव्हा तुझ्या सगळं लक्षात येईल. हां, रडू नकोस. पण हां, मला एक आता प्रॉमिस कर पहिला तू, की इथून पुढे तू असं काहीही करणार नाही. ओके बाबा, आय एम सॉरी. बरं मला सांगा, विघ्नेशने प्रयांकच्या डोक्यात गनच्या दस्त्याने मारलं, ही गोष्ट प्रयांकने त्याच्या आईला नाही सांगितली? सर ॲक्च्युली झालं असं की ही गन मी टाकून दिल्यानंतर डायरेक्ट नंदिनी मॅडमच्या घरी गेलो. बेटा प्रयांक, आय रिक्वेस्ट यू, प्लीज ही गोष्ट तुझ्या मम्माला तू सांगू नको प्लीज. मिस्टर देशपांडे, मॅडम ते वच्छू, तू हे 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 काय लागलं तुला? मम्मा मी स्कूलवरून येताना पडलो. सांभाळून चालायचं ना, बघायचं खाली खड्डा आहे काय आहे. तुला काही झालं तर मम्माने काय करायचं? औषध डॉक्टर वगैरे झालं? हो येऊन गेले डॉक्टर, त्यांनीच केली मलमपट्टी. तू एक काम कर, त्याला घेऊन बेडरूम मध्ये जा, सांभाळून. ये बाळा ये. तुम्ही यावेळी माझ्या घरी काय करतात? मी ते उद्याच्या मीटिंगबद्दल बोलायला आलो होतो, पण ठीक आहे मी नंतर बोलतो. येतो मॅडम. ते वेपण कुठे टाकलेत? सर सोसायटीच्या मागच्या जोडपात. जागा दाखवा आम्हाला, चला. नंदिनी आंटीच्या वागण्यामुळे आम्ही प्रयांकला त्रास द्यायचो आणि त्या दोघांची माहिती आम्हाला प्रयांकचा चुलत भाऊ अमेय द्यायचा. गुड बेटा. बरं आता तू जसं हे कबूल केलंस ना, तसं आम्हाला हे सुद्धा सांग की तुम्हा तिघांपैकी प्रयांकला ठार कोणी मारलं? आम्ही तिघांनी नाही सर. खरं बोलतोस तू? हो, आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं. सर, कोणी मारलं असेल प्रयांकला? सर हा प्रयांकचा PM रिपोर्ट. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार प्रयांकच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी जड वस्तूने मारलंय. इंटरनल ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झालाय. म्हणजे क्राईम स्पॉटवर प्रयांकच्या डोक्याखाली जो दगड होता त्यावर त्याचं डोकं आपटून इंटरनल आणि एक्सटर्नल ब्लिडिंग झालंय. शक्यता आहे सर. सर, आपल्याला प्रयांकच्या डेड बॉडीजवर जे वेपरचे पाकिट सापडलं होतं त्याची फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आली. सर, खुनी तर कोणी भलताच निघाला. क्रिमिनल कितीही हुशार असला
तरी काही ना काही चूक करतोच. बाळा स्वप्ना, प्रयांच्या हातात आम्हाला जे वेफरचं पॅकेट सापडलं त्यावर तुझ्या बोटांचे ठसे आम्हाला सापडलेत. आता आमच्यापासून काही लपवू नकोस. सांग, हे सगळं का केलंस तू? सर, माझी आई आजारी होती सर. तिच्या जागेवर काम करायला मी इथे येत होते सर. आणि नंदिनी मॅडम सगळ्यांना जसं घालून पाडून बोलतात तसं आईला पण बोलायच्या, मला पण बोलायच्या, खूप ओरडायच्या, मारायच्या. मला खूप राग यायचा त्यांचा. असं वाटायचं यांना त्रास होईल, यांना दुःख होईल, असं काहीतरी करायचं. आणि इथे काम करायला आले तेव्हा मला जाणवलं होतं की नंदिनी मॅडमचा प्रयांकवर खूप जीव आहे. मग त्या दिवशी जेव्हा मला कळलं की प्रयांकची शाळेची रिक्षा नाही आली आहे आणि मिलिंद काका त्याला सोडायला जाणार आहेत, तेव्हा मी ठरवलं ताई, आपण इकडे का आलो? जास्त तुकड्यांवर जगणार आहे तुम्ही. सोडणार नाहीये मी तुला. एक मिनिट. कदम मॅडम घेऊन जाईल. हे बघा नंदिनी मॅडम, या घटनेला जसं स्वप्ना दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात. तुमच्या हॅरॅसमेंटमुळे मिलिंदने आत्महत्या केली आहे. पुरावे आहेत आमच्याकडे. नंदिनीच्या बेताल वागण्याचा, बोलण्याचा सगळ्यांनाच सोसायटीमध्ये त्रास होत होता. पण बॉस म्हणून सगळेच जण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. पण शेवटी निरागस स्वप्नाच्या रागाचा कडेलोट झाला आणि तिच्या हातून गुन्हा घडला. स्वप्नाला तिच्या या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. नंदिनीला सुद्धा तिच्या चुकीचं प्रायश्चित्त मिळालं. नंदिनीने जर आपल्या बेताल वागण्या बोलण्यावर जरा अंकुश ठेवला असता तर तिला कदाचित प्रयांकला गमवावं लागलं नसतं. लक्षात ठेवा, तुमचं पडलेलं एक बेसावत पाऊल हे ठरू शकतं गुन्ह्याची चाहूल. मी अभिजित खांडकेकर आजच्या युवा गुन्हेगार विशेष भागांमध्ये तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.